नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. नुकत्याच संक्रांतीचा सण झाला, त्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन झाला. त्या दोन्ही संदर्भात तुम्हा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कथेचं नाव आहे भाग्यवंत. तुषार खिडकीमध्ये उभा राहून बाहेर तुफान पडणाऱ्या पावसाकडे बघत होता. मागे बसलेल्या पत्नीला तुषार म्हणाला, साधना, पाहिलेस किती छान पाऊस पडतोय. असं वाटतं की पुरे तुषार पुरे. तुमचे खूप तुषार उडवून झाले. आता तुमच्या भावविश्वातून बाहेर या, साधना म्हणाली. का, तुला नाही आवडत असा धोधो पडणारा पाऊस? तुषार म्हणाला, पुरे मला असं स्वप्नरंजन आवडत नाही. मी नेहमी आजचा विचार करते. मला तुमच्या या स्वप्नरंजनात गुंतवू नका, साधना म्हणाली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मोहिते आत आले. तुषारजी, आपली भाडे कराराची मुदत 2 महिन्याने संपेल, तेव्हा तुम्ही दुसरी जागा बघा. तुषार म्हणाला, पण मोहितेजी, मुदत वाढवून द्या. मोहिते म्हणाले, तुषारजी, तुम्ही घर बघायला लागा. मिळेल भाड्याने घर. मोहिते गेल्यावर तुषार आणि साधना थोडा वेळ शांत बसले. साधना म्हणाली, आता घर शोधायला लागा. तुषार म्हणाला, साधना, आपण भाड्याचे घर घेण्यापेक्षा एखादे घर विकत घेऊया का? 30,000 रुपये भाडे देण्यापेक्षा नव्या घराचा हप्ता भरू. तू आता एप्रिलपासून नोकरी लागली आहेस. तुला 50,000 रुपये पगार आहे. माझा पगार 1,00,000 आहे. आपण 70-80 हजारापर्यंत हप्ता सहज भरू शकतो. नको, माझे पैसे कशाला गुंतवायचे, साधना म्हणाली. अगं, घर आपल्या दोघांचं असेल ना. आपल्या दोघांच्या पगारातून घर खर्च, हप्ता आणि छोट्या वैशालीचा, बालक मंडळाचा वगैरे सगळा खर्च करू. साधना थांबणार नाही. अगं साधना, भविष्याच्या दृष्टीने. तुषार बोलत असताना साधना मध्येच म्हणाली, नको, भाड्याचं घर शोधा. छोट्या वैशालीचा 3रा वाढदिवस होता. तुषारने वैशालीला एक ड्रेस दिला. बाबा, किती छान, वैशाली म्हणाली. नंतर ती आईकडे वळली आणि म्हणाली, आई, तू काय आणलंस माझ्यासाठी? साधना म्हणाली, काही नाही, तुझ्यासाठी तुला आवडणारी खीर करते. वैशाली नाराज झाली, पण नवीन ड्रेस घालून बाजूला गेली. तुषार म्हणाले, हे काय साधना, काहीतरी आणायचं होतं ना वैशालीसाठी? नाही जमले, साधना म्हणाली. का? आता तू नोकरी करतेस, पैसे आहेत ना तुझ्याकडे? तुषार थोडा नाराजीने म्हणाला. साधना म्हणाली, नाहीत. काय झालं? तुषारने आश्चर्याने विचारलं. तुषार, माझा पगार बँकेत जमा होतो. तो अकाउंट बाबांबरोबर जॉईंट आहे. पगार झाला की बाबा माझ्यासाठी 5,000 रुपये ठेवून उरलेले पैसे काढून घेतात. साधना, त्यांना पैसे का हवेत? त्यांना पेन्शन मिळतं. आई बाबा दोघेच असतात. मग तुझे पैसे कशाला हवेत? साधना म्हणाली, मला माहीत नाही. मला बाबा म्हणाले तुझा पगार मी घेत जाईन. तुषारच्या लक्षात आलं की नवीन घर घेण्यासाठी साधनाने काय विरोध केला. HR मॅनेजर सुधीर मानकर यांच्यासमोर तुषार बसला होता. मानकर म्हणाले, तुषार, मी तुमचा वरिष्ठ अधिकारी नाही, पण HR मॅनेजर म्हणून सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याशी माझे संबंध येतात. कोणाच्या वागण्या बोलण्यात बदल झाला तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणामकारक ठरू शकतो. या दृष्टिकोनातून मी तुम्हाला आज चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे. नेहमी हसत खेळत राहणारे, सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेणारे तुषार मागील काही दिवसापासून फारच शांत दिसतात. परवा 26 जानेवारीच्या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित होता, पण सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाला नाही. म्हणून विचारतो, काही समस्या आहेत का? मोकळेपणे सांगा. मी तुमचा स्नेही आहे असं समजून स्पष्ट सांगा. तुषार थोडा वेळ शांत बसला. त्याच्या मनात विचाराचे वादळ उठलेले त्याचा चेहरा दाखवित होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, सुधीर, दिवाळीनंतर माझी पत्नी माहेरी गेली. तिचे आईवडील आपल्या शहरात राहतात. ती अजून परत आली नाही. मी आईबाबांकडे राहायला जाण्याचा निरोप तिने दिला.
आमची मुलगी 3.5 वर्षाची आहे. तिच्यासाठी मला गावाहून माझ्या आईला बोलवावं लागलं. माझी पत्नी माझ्या संपर्कात नाही, फोनही घेत नाही. त्यामुळे माझी मनस्थिती ठीक नाही. मला मुलीची काळजी वाटते. तिलाही आईची आठवण येत असेल, पण काय करणार? बोलता बोलता तुषार थांबली. मानकरांनी विचारलं, तुम्हा दोघांचा खूप वाद झाला काय? तुषार म्हणाला, नाही, आम्ही भाड्याच्या घरात राहतो. नवीन घर विकत घेऊया या माझ्या प्रस्तावावर तिने संमती दिली नाही. ती नोकरी करते. आता तिच्या बँकेच्या ज्या खात्यात पगार जमा होतात त्या खात्यात तिचे वडीलही जॉईंट आहेत. पगार झाला की 90% रक्कम ते काढून घेतात. मी नाराजी व्यक्त केली. वाद वाढला, तेवढंच. मानकर म्हणाले, तुषार, वाद फार गंभीर नाही, मार्ग निघू शकतो. तुम्ही शांत राहा, मार्ग जरूर निघेल. त्या कुठे नोकरी करतात? तुषारने कंपनीचं नाव सांगितलं. अनंत प्रतिनिधी व्यवस्थापक HR ही पाटी वाचून सुधीर मानकर यांनी चेंबरचा दरवाजा उघडला आणि विचारलं, सर, आत येऊ का? समोर बसलेल्या अनंत यांनी त्यांना पाहतच म्हणाले, सुधीर, तुला कधीपासून परवानगीची गरज लागली? इकडे काय काम होतं आज? मानकर म्हणाले, होय, तुझ्याकडेच काम होतं. तुमच्या कार्यालयात साधना पाटील कामावर आहेत. अनंत म्हणाला, होय, 8 महिन्यापूर्वीच त्यांची आमच्या कार्यात नेमणूक झाली. का काय झालं? त्या तर विवाहित आहेत. मानकर म्हणाले, होय, त्या विवाहित आहेत. त्यांचे पती तुषार पाटील ते माझ्या कार्यालयात आहेत. नंतर तुषारने सांगितलेली वादाची आणि पत्नीने माहेर जाऊन राहण्याची साऱ्या गोष्टी सुधीरने अनंतला सांगितल्या. फार गंभीर वाद आहे असं मला वाटत नाही, पण यात मी काय करावं असं तुला वाटतं? अनंताने विचारलं. अनंत, थोडी चौकशी कर. आपण दोघांनी मानवी संबंध या विषयावर अभ्यास केला आहे. काही मार्ग निघतो का बघ. ठीक, मी प्रयत्न करतो, अनंत म्हणाले. साधना मॅडमला बोलावर त्या अनंताच्या दालनात आल्या. मॅडम, बसा. मी तुमचा वरिष्ठ अधिकारी नाही, पण काही गोष्टी तुम्हाला विचाराव्याशा वाटतात. विचारू? साधना म्हणाली, सर, जरूर विचारा. तुम्ही आम्हा सर्वांची आपुलकीने वागतात, त्यामुळे तुम्ही आमचे मित्र आहात असे वाटतं. जरूर विचारा. मॅडम, तुम्ही येथे रुजू झाल्यावर कार्यालयात कायम वेळेवर किंवा वेळेपूर्वी येताना मी बघत होतो. पण आता काही दिवस बघतोय की तुम्ही कधी तुम्हाला कार्यालयात येण्यास उशीर होतो. काही समस्या आहे का? मी मदत करू शकतो का? साधना थोडा वेळ शांत बसल्या. अशा प्रश्नाची त्यांनी अपेक्षा केली होती. सर, मी सध्या माझ्या माहेरी वडिलांकडे विशालनगरमध्ये राहते. तिथून इकडे यायला सरळ बस नाही. मला 2 बसेस पकडून यावे लागते, त्यामुळे कधी उशीर होतो. सुधीर म्हणाले, हो, माहेरी राहायला गेलात? तिथे कोणाची तब्येतीची समस्या आहे का? साधना म्हणाली, तसं नाही काही, तर पण ते बोलायची थांबली. ठीक आहे, असू द्या. विशालनगरमध्ये माझे भावाकडे येणे होते. एखाद्या दिवशी जमलं तर येईन तुमच्याकडे चहा घ्यायला. जमलं तर कशाला सर, तुम्ही विशालनगरला आलात की जरूर या, वेळ काढून या, साधना म्हणाली. साधना मॅडम, मी अनंत प्रतिनिधी बोलतोय. नमस्कार. सर, आज रविवार, फोन का केला? काही अर्जंट काम आहे का? साधनाने विचारलं. नाही, मी आज तुमच्या विशालनगरमध्ये माझ्या भावाकडे सकाळपासून आलो आहे. घरी निघालो होतो, दुपारचे 4 वाजले आहेत. म्हटलं तुमच्याकडे चहासाठी यावं. साधना, जरूर सर, या, मी वाट पाहते. मॅडम, तुमच्या घराचा पत्ता सांगा. साधनाने पत्ता सांगताच अनंत आपल्या कारमधून त्यांच्या घरी येऊन पोचला. घरात साधनाचे आईबाबा समोरच खुर्चीवर बसले होते. साधना म्हणाली, आईबाबा, हे अनंत प्रतिनिधी आमचे HR मॅनेजर आहेत. यांचा स्वभाव फारच मनमोकळा आहे. आम्हा सर्वांना ते स्नेही वाटतात. पुरे हो मॅडम, किती कौतुक करणार. सर, आज काय भावाकडे कसे काय येणे केलं? साधनाने विचारलं. आज भोजनाचा विशेष कार्यक्रम होता. त्यामागे एक मोठी कथा आहे. आनंद म्हणाले. कथा? काय झालं? साधनाने आश्चर्य विचारलं. इथे जवळच माझा भाऊ राहतो. त्याचे आणि त्याच्या बायकोचे वाद होते. वहिनी माहेरी गेली.
परत यायला तयारी ना. त्यांचा मुलगा 5 वर्षाचा आहे. आनंद सांगू लागला. तसे समोर बसलेली साधनाच्या एकदम म्हणाली, बस बस, नका सांगू मला, काही ऐकायचं नाही. त्या उठताना त्यांच्या हातातील काठी खाली पडली. त्यांना उठता येईना. साधनाचे बाबा पटकन उठले आणि त्यांनी काठी दिली आणि आईला उठायला हात दिला. तसं आनंद म्हणाले, आई थोडं थांबा. मी माझ्या भावाला वहिनीला जे बोललो ते योग्य आहे का सांगा. मला मार्गदर्शन होईल. कृपया माझं ऐकून घ्या. अनंताचे बोलणे ऐकून आई पुन्हा खुर्चीत बसल्या. आई, गेल्या रविवारी मी भावाला आणि वहिनीला माझ्या घरी जेवायला बोलवलं होतं. आताही तुमच्या बाबतीत झालं तसंच वहिनीला सांगितलं. अनंत, त्याचा भाऊ शरद, वहिनी, त्याचा मुलगा प्रमोद आणि अनंताची पत्नी वासंती जेवण झाल्यावर दिवाण करत बसले होते. आनंद म्हणाले, वहिनी, तुमचा मुलगा प्रमोद भाऊजवळ असतो. तो मोठा होईल, लग्न करेल. भाऊ वयस्कर झाला की प्रमोद आणि त्याची बायको भाऊची काळजी घेईल. पण तुझं काय? तू आता नोकरी करतेस, तू स्वतंत्र राहू शकतेस. उद्या म्हातारपण आल्यावर काय करशील? आजारी पडशील तर कुणाला सेवेसाठी ठेवशील? हातपाय हलत नाहीत, चालत नाहीत. असं झालं तर वृद्धाश्रमात जाऊन राहशील. तेथे असलेले कर्मचारी तुला प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने वागणूक देतील असं तुला वाटतं का? मी एकच विचारतो, भाऊचे आणि तुझे वाद, भांडण एवढे महत्त्वाचे आणि गंभीर आहेत का की त्यासाठी तुम्ही आपले आयुष्य पणाला लावायचं? तू तुझंच आयुष्य पणाला लावत नाहीस तर भाऊचं आणि प्रमोदचं आयुष्य पणाला लावत आहेस. आज प्रमोद त्याच्याजवळ आहे. त्याला आईच्या प्रेमाची, मायाची गरज वाटत नसेल का? तुम्हा तिघांचं आयुष्य पणाला लावण्यात जर तुमचे वाद, भांडण गंभीर असतील तर ठीक आहे, मला काहीच बोलायचं नाही. तुम्ही दोघांनी शांतपणे विचार करा असं मला वाटतं. वहिनीच्या डोळ्यातून घळाघळा आसू वाहू लागले. तिने आपला चेहरा हाताने झाकला. शेजारी आनंदाची पत्नी वासंती उभी होती. ती वहिनीच्या जवळ गेली आणि तिच्या केसावर तिने हात फिरवला. तसे वहिनीने वासंतीच्या कमरेला मिठी मारली आणि रडू लागली. आनंद म्हणाले, वहिनी, ज्या प्रेमाने, आपुलकीने आणि हक्काने तू वासंतीला मिठी मारू शकलीस, भावनावश झाल्यावर तिचा आधार घेऊ शकलीस, तसा आधार तू एकटी राहिल्यास कोणाचा घेऊ शकशील? तुझी आई, बाबा तुला आयुष्यावर पुरणार नाहीत. त्यांच्यानंतर तू. वहिनी एकदम म्हणाले, भाऊजी. पुढे ते बोलू शकले नाही. वासंतीने आपल्या पदरात तिचे डोळे पुसले आणि पाठीवर चोपटले. थोड्या वेळाने वहिनी बोलायला उभी राहिली. भाऊजी, तुम्ही आज माझे कान टोचलेत, डोळ्यात अंजन घातलं. तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे. शरदचंद माझे वाद आमचे सर्वांचे आयुष्य पणाला लावण्यात काही गंभीर नाहीत. भाऊजी, मी चुकले, मला क्षमा करा. मी फक्त आजचाच विचार केला, उद्याचा, भविष्याचा विचार केलाच नाही. वहिनी उभी राहिली. तिने आपले हात समोर असलेल्या शरदकडे केले. तसा शरद उठला. ते दोघे जवळ येतात असे दिसल्यावर प्रमोद आईकडे धावला आणि तिला त्याने घट्ट मिठी मारली. शरद आणि वहिनी यांच्या मिठीत प्रमोद आनंदून गेला. आनंद म्हणाले, आई, भाऊचा आणि वहिनीचा संसारवेल पुन्हा फुलली म्हणून आज त्यांनी जेवायला बोलवलं होतं. माझी पत्नी दिल्लीला प्रशिक्षण गेली आहे आणि मुलाची क्रिकेट मॅच होती म्हणून मी एकटाच आलो. आई, मी बरोबर बोललो ना? एवढं बोलून आनंद थांबले. समोर ठेवलेले पाणी प्याले. तेवढ्याच साधनीच्या आई साधनाच्या वरली, साधना, ऐकलंस? तू तरी काय निराळ करतेस? आनंदाने विचारलं, काय झालं? ही साधना नवऱ्याला सोडून गेली, 3 महिने येथे राहते. म्हणते आमची भांडणं होतात, वाद होतात. कसले वाद, कसली भांडणं? साहेब, तुम्ही म्हणालात अगदी बरोबर आहे. ही कसली भांडणं होतात की सर्वांच्या आयुष्याचं वाटोळं करायचं? बघा, याबाबत साधनाचे बाबा मध्ये बोलायला लागले. तसे आई जोराने, तुम्ही मला बोललं का? तुमच्यामुळेच ही पोरगी येथे आली आहे. साधना, तूच विचार कर. साहेब म्हणाले तसे तुमचं सर्वांचं आयुष्य पणाला लावणे आहेत की तुमची भांडण आणि वाद गंभीर आहेत काय? आजही तुला माझी गरज वाटते ना? तुझ्या वैशालीला आईची ओढ वाटत नसेल का? काय वाटतं? तिच्या मनाचा विचार केलास का कधी? शांतपणे विचार कर. आयुष्य घडवायला वेळ लागतो, पण बिघडवायला वेळ लागत नाही. थोडा वेळ शांत बसले सारे.
साधनाच्या मनात कल्लोळ झाला. अनंताच्या मनात ते लक्षात आलं. शांततेचा भंग करीत म्हणाले, मॅडम, तुम्ही माझ्या धाकट्या बहिणीसारख्या आहात. त्या भूमिकेतून बोलतो. आई म्हणाला, त्यावर विचार करा. तुमचे आणि पतीचे काय वाचले मला माहीत नाही, पण त्यासाठी आयुष्यपणा लावायचं काय याचा विचार करा. फक्त आजचा विचार करू नका. उद्याचा, परवाचा आणि भविष्याचा विचार करा. तुमचाच नव्हे तर तुमच्या पतीच्या आणि मुलीच्या आयुष्याचाही विचार करावा असं मला वाटतं. योग्य निर्णय घ्या. चुकीच्या निर्णयामुळे सर्वांचं आयुष्य भरकटेल. मला विश्वास आहे तुम्ही योग्य निर्णय घ्याल. ठीक आहे, मी निघतो. आई बाबा, मी येतो. साधनाचे बाबा मध्येच म्हणाले, साहेब, तुम्ही बोलत राहिला आणि तुम्हाला चहा घ्यायचा राहिला, थंड झाला असेल. आनंदाने शांतपणे समोर ठेवलेल्या चहाचा कप घेतला. सारे शांत बसले होते. त्यावेळी साधनाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले होते. आनंदाने हळूच समोरच्या टेबलवर कप ठेवला. खुर्चीतून उठून म्हणाला, मी येतो. अनंताने दरवाजा उघडला आणि बाहेर जाणार एवढ्यात मागून साधनाने हाक मारली, दादा, दादा. आनंदा वळला. साधना म्हणाली, दादा, थांबा. तुमच्या बहिणीला तुम्ही तिच्या घरी नाही सोडणार का? आनंद एकदम हसला. एवढं आनंदाचं कार्य का नाही करणार मी? आनंदाने म्हणाला. साधनाने धावत येऊन आनंदाच्या गळ्याला मिठी मारली आणि आपल्या भावना डोळ्यातून वाहू दिल्या. आनंदाने तिला थोपटलं. आनंदा म्हणाला, ताई, शांत हो. हा तुझा बंधू किती भाग्यवंत आहे. आज मी माझ्या भावाचा आणि बहिणीचा संसार पुन्हा फुलवायला मदत करू शकलो. आणि आज मला ताई मिळाली आणि मी या ताईला आता तिच्या घरी सोडणार आहे. अनंता खुर्चीत बसलेल्या आईच्या समोर बसला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाला, आज मला आई देखील मिळाली. आईने त्याचा चेहरा आपल्या हातात धरला आणि म्हणाली, पोरा, खरोखरच तू भाग्यवंत आहेस रे, आणि तू आम्हा सर्वांना भाग्यवान केलं आहेस. पुढच्या रविवारी तुम्ही सारे, साधना, तुषार सगळे इथे या. माझ्या हातानं मी तुम्हाला गोड जेवण घालीन. सगळ्यांचे चेहरे आनंदाने आणि समाधानाने फुलले होते. धन्यवाद.